ही आहे बारामतीची 19 वर्षीय अर्शिया। तिला 8 महिन्यांचं गोंडस बाळही आहे। मात्र घरगुती वादातून तिच्या पतीनं तिला 3 वेळा तलाक लिहून पाठवला आणि क्षणात अर्शियाच्या स्वप्नांचा जणू चुराडाच झाला। कोणतंही कारण न देता तिच्या पतीनं तिला तलाक देण्याचा निर्णय घेतला। तलाक देताना ना अर्शियाची बाजू ऐकून घेण्यात आली, ना चिमुकल्या बाळाचा विचार करण्यात आला। शरीयतनुसार निकाह झाल्यानं हा तलाक मान्य करावाच लागेल असं तिला सांगण्यात आलं। मात्र एकतर्फी तलाक म्हणजे अन्याय असल्याचं सांगत अर्शियानं हा तलाक अमान्य केलाय। अदर कास्टच्या मुली पुढे येतात, पण आमच्या मुलींना एक तर शिक्षणाचं पुढे येण्यासाठी संधी नसते आणि दिली तरी हे सगळं आमच्यासोबत होतं। त्यामुळे मी एकतर्फी तलाकच्या बिलकुल विरोधात आहे आणि जे माझ्यासोबत झालं मी त्याच्याही विरोधात आहे आणि मी लढणार त्याच्यासाठी। माझी मागणी आहे की हा एकतर्फी तलाक, बहुपत्नीत्व, हलाला पद्धती हे सगळं बंद झाल्या पाहिजे। माझ्यासोबत झालं पण हे पुढच्या पिढीसोबत होऊ नये म्हणून। पतीनं तलाकनामा लिहून पाठवल्यानंतर तो मान्य करण्यासाठी समाजानं दबाव टाकल्याचा आरोपही अर्शियानं केलाय। मात्र या कठीण समयी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं ठाकलं ते तिचं कुटुंब। कसला तलाक? लग्नाला दोन्हीकडून मान्यता होती आणि एकीकडूनच मान्यता कशी मिळणार, कशी काय? माझ्या आणि माझ्या मुलीला हा तलाक मंजूर नाहीये। माझ्या मुलीला हा जो नवरा करून दिलाय तोच नवरा पाहिजे आणि तिला तिच्या मुलाला तोच बाप पाहिजे। समाजाकडून पदरी निराशा आल्यानं अर्शियानं न्यायासाठी मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचा नंबर मिळवला। त्यासाठी तिनं थेट बारामतीहून पुणे गाठलं। या संस्थेनंही अर्शियावरील अन्यायाची दखल घेत तिला पाठिंबा दर्शवलाय। तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, हलालाच्या समर्थनात ज्या पद्धतीने लोक पुढे येत आहेत, ही मला वाटतं भारतीय स्वातंत्र्यानंतरची पुन्हा एकदा शोकांतिका आहे। आणि म्हणून विधी आयोगाकडे, राष्ट्रपतीकडे, पंतप्रधानांकडे, राज्यपालाकडे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत। एकतर्फी तलाक सारख्या सक्तीच्या प्रथा आणि परंपरांमुळे देशातल्या अनेक महिला पिचून निघतायत। त्यातून मुक्त होण्यासाठी गरज आहे ती अन्यायाला वाचा फोडण्याची। धार्मिक बंधनामुळे अशा गोष्टींबाबत कोणी बोलण्यास धजावत नाही। मात्र अशा परिस्थितीमध्येही अर्शियानं दाखवलेलं धाडस नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल। अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।